पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल याची पंतप्रधान मोदींकडून हमी। पहलगाम हल्ल्यावर मन की बात देशवासियांशी साधला संवाद। अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्ध सराव, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या, सर्वतोपरी तयार असल्याचं नौदलाचं निवेदन। भारतानं झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानात पूर, मुजफ्फराबाद आणि परिसरामध्ये नद्यांची पातळी वाढून भयंकर पूरस्थिती, पाकिस्तानामध्ये जल आणीबाणी जाहीर। सीडीएस अनिल चौहानांनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवाहीच्या रणनीतीवर चर्चेची शक्यता। पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त, लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती। भारताच्या अल्टिमेटम नंतर पाकिस्तानी नागरिकांकडून भारत सोडायला सुरुवात। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द, वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट। पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताबाहेर जातील, फडणवीसांना विश्वास। कोण म्हणालं लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। महायुतीच्याच आश्वासनाचा झिरवाळांना विसर। आपल्याला विचारल्याशिवाय शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेत घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा। उदय सामंत सल्लागार नसल्याचं म्हणत राणेंचा टोला। मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाची आग आटोक्यात, मात्र फाईल आणि फर्निचर भस्मसात। कुठला दस्तावेज जळाला याचं गूढ। जळगावात ऑनर किलिंगची घटना, चोपड्यामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार, मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।